आणि यानंतर वळूयात याच प्रकरणामधल्या आणखीन एका महत्त्वाच्या अपडेटकडे। मला लातूरमधल्या कोठडीमध्ये ठेवा अशी मागणी आरोपी विष्णू चाटे यानं केली आहे न्यायालयाकडे। या संदर्भातला एक विनंती अर्ज विष्णू चाटे याच्याकडून न्यायालयाकडे सादर केला जाणार आहे। न्यायालयाने यावर अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाहीये। मात्र विष्णू चाटे याला संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये एसआयटीनं अटक केलेली आहे आणि विष्णू चाटे याची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आलेली आहे 6 दिवसांची। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत बीडहून। स्वानंद, कविता, नक्कीच विष्णू चाटे याला आज 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मात्र त्यानंतर त्यांच्याकडून एक वैयक्तिक अर्ज करण्यात आलाय। कुठल्याही वकिलामार्फत हा अर्ज केले गेलेला नाहीये। त्यांनी स्वतः एक न्यायालयाला अर्ज दिलाय की मला जे न्यायालयीन कोठडी मिळाली आहे ती लातूर जिल्ह्यातल्या मला कोठडीत ठेवण्यात यावं असे त्यांनी अर्ज केलेले। या अर्जावर अद्यापपर्यंत न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नाहीये। मात्र हा अर्ज विष्णू चाटे यांनी का केला आता ह्याची एक चर्चा सुरू झालेली आहे। कारण बीड जिल्ह्यात ही सगळी व्यवस्था असताना त्यांनी लातूरमध्ये न्यायालयीन कोठडीसाठी मागणं हे अर्जावर आता लिहिलेलं आहे। कविता, म्हणजे बीडमध्ये आपल्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात येऊ नये, पोलीस कोठडी एसआयटी कोठडी संपलेली आहे विष्णू चाटे यांची आणि त्यानंतर आपल्याला जी न्यायालयीन कोठडी मिळेल त्यासाठी जेल हे बीडमधलं नसावं, लातूरमधलं असावं अशी मागणी विष्णू चाटे यांनी केली। मात्र या मागणीमागचं कारण नेमकं काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। धन्यवाद स्वानंद या सगळ्या माहितीबद्दल।